शेतीच्या पाण्यासाठी कारतगाव बंधाऱ्यावर हुन्नरगी, सितनाळ, पट्टणकुडी, पंचक्रोश येथील शेतकऱ्यांचा एल्गार. बंधाऱ्यावर घातली दारे. काळंबवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी. कारतगाव येथील दूधगंगा बंधाऱ्यावरील दारे काढल्याने दक्षिण भागातील सुमारे 8 ते 10 गावांमध्ये शेती व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी कारतगाव बंधाऱ्यावर येऊन दारे घातली व दारे पुन्हा काढली तर रास्ता रोको करण्याचा इशारा देऊन तात्काळ काळंबवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. अधिक माहिती अशी की वेदगंगा नदीच्या पाण्यावर दक्षिण भागातील भोज, भोजवाडी, हुन्नरगी, खडकलाट, ममदापूर, गळतगाव, पट्टणकुडी, चिखलवाड, रामपूर, बेनाडी, अक्कोळ, पांगीर, सितनाळ आदी भागातील शेतकऱ्यांनी वेदगंगा नदीमधून शेतीला व पिण्याचे पाणी पाईपलाईन करून नेले आहे. वाढता उन्हाळा व काळंबवाडी धरणातून वेदगंगा, दूधगंगा नदीत पाणी सोडलं नसल्याने नद्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्याची समस्या जटिल झाली असतानाच कारतगाव बंधाऱ्यावरील दारे काढल्याने नदीमध्ये पाण्याचा साठा होत नसल्याने पाणी पुढे जात आहे. कारतगाव बंधाऱ्यावर दारे घातली तर सितनाळ बंधाऱ्यापर्यंत पाणी जातं. त्यामुळे दक्षिण भागातील गावांना पाणीपुरवठा सुरळीत होतो. पण कारतगाव बंधाऱ्यावरील दारे काढल्याने व बंधारा कमकुवत होऊन गळती लागली आहे. तसेच काळंबवाडी धरणातून पाणी सोडलं नसल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दक्षिण भागातील गावातील पाणीपुरवठा बंद झाल्याने हजारो एकर ऊस व इतर पिके वाळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हातातोंडाशी आलेली पिके करपू लागल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी कारतगाव बंधाऱ्यावर एकत्रित जमून बंधाऱ्यावरील दरवाजे बंद करून काळंबवाडी धरणातून अतिरिक्त पाणीसाठा सोडण्याची मागणी केली. यावेळी लघु पाटबंधारे आतणी विभागाचे अधिकारी लमाणी यांच्याशी संपर्क साधून पाणी सोडण्याची मागणी केली. तसेच दारे न काढण्याची सूचना केल्या. यावेळी हुन्नरगी ग्रामपंचायत अध्यक्ष महांतेश पाटील, अमर स्वामी, सूरज किल्लेदार, आनंदा नेजे, उदय पाटील, सितनाळ, संतोष अंकली, खडकलाट, अशोक गौराई, पट्टणकुडी, शेखर पाटील, ममदापूर, शहानूर झाली, पांडुरंग झाली, भाऊसाहेब जिमगे, संजय कुलकर्णी, दीपक कुलकर्णी व शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून पाणी सोडलं नाही तर कारतगाव धरणावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. तसेच शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन आमदार शशिकला जोल्ले यांनी तात्काळ अतनी विभागाचे अधिकारी व काळंबवाडी प्रशासन यांच्याशी संपर्क साधून धरणातून पाणी सोडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची समस्या उद्भवणार नसल्याचं आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले. बॅकवॉटर हे वारंवार सारखं तक्रार आहे आणि पाणी उसवाळ्यात पाणी प्यायला पाणी नाही आणि सारखं अधिकारी लोक एकमेकांच्यावर माझ्याकडे नाही तुझ्याकडे नाही असं करायला आणि ह्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी त्रास द्यायला आणि हे पाणी लवकरात लवकर यावं असं आमची मागणी आहे. आणि हे पाण्यासारखं तक्रार आहे कायम. आठवड्यात 2 दिवसाला एकदम पाणी येतंय जातंय आणि हे पाणी पूर्ण झाले शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी हे एकदम आमचं पाणी आलं असतं. आता आम्ही दारू काढतो, दारू काढून येत नाही. काय होतं ते होऊन दे. भोग, ममदापूर, सितनाळ, हुन्नरगी, पट्टणकुडी, कन्नूर, बेनाडी सर्व शेतकरी जमून घड्या घालायचं कामं केलेले आहेत. सरकारी नोकरदार लोक आश्वासन देत चालले आहेत. उन्हाळा असून सुद्धा पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा त्यांनी इकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यासाठी त्यांनी लक्ष द्यावं. आणि 6 वर्षे झाले कारतगाव धरणाची रिपेरी झालेली नाही. प्रत्येक वेळा वारंवार आम्ही सांगितल्यानंतर प्लेटा चोरल्या गेलेत हेच आम्हाला सांगत आहेत. आम्ही जुन्या प्लेटा शेतकऱ्यांनी सर्व मिळून जुन्या प्लेटा काढलेल्या आहेत. तरी कारतगाव ब्रिजची रिपेरी व्हावी एवढीच विनंती आहे. आणि आता सध्या कमी आहे तर पाण्याचा पुरवठा वाढवून देऊन शेतकऱ्यांना गेले 15 दिवस झालं पाणी पुरवठा सगळं गाव पाणी पुरवठा बंद पडलेला आहे. चिखलवाड, ममदापूर, अक्कोळ, गळतगाव, हुन्नरगी, बेनाडी, पट्टणकुडी, चिखलवाड हे गावातले पाणी प्रश्न पाण्याचे स्कीमा त्या धरणावरती आहेत, नदीवरती त्या बंद पडलेल्या आहेत. माळा भागात 200 एकर पाणी आता पूर्णच बंद आहे. वाढलेला आहे, पूर्ण पीक वाढलेला आहे माळा भागात पटवडीला. तरी पाणी सोडावे आणि बर्ग घालावे आणि धरणाची रिपेरी व्हावी. प्रमाण आहे ते पाणी देऊ देत आम्हाला. आम्ही अक्कोळमधील शेतकरी भाऊसाहेब गुंडर जिनगे आज इथं पट्टणकुडी, नवण्या, खडकलाट, अक्कोळ, ममदापूर, हुन्नरगी, सितनाळ
त्या गावचे सर्वच शेतकरी आम्ही कारदगाव बंधाऱ्यावर फळ्या घालण्यासाठी पाणी तटवण्यासाठी तर आज सगळेच हजर झालो आहे की वर्षालाच ही तक्रार आणि ही रड आहे. त्या कारदगाव बंधाऱ्याची जवळपास 10 वर्षे झालं रिपेरी नाही, दुरुस्ती नाही. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಬೆಳೆಯೆಲ್ಲ ಒಣಗಿದಾವು. 15 ದಿವಸ ಆಯ್ತು, 20 ದಿವಸ ಆಯ್ತು, ನೀರಿಲ್ಲ. ಒಟ್ಟ ಬಾಗಲ ತೆಗೆದು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಜನಗಳಿಗೆ ನೀರಿಲ್ಲ, ಕುಡಿಕೆ ಮಂದಿಗೆ ನೀರಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರೋ ಸಾಹೇಬ್ ನೆಟ್ ಕೇಳವಲ್ಲ, ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರೋ ಸಾಹೇಬ್ ಯಾವ ಕೇಳವಲ್ಲ. ಮತ್ತು ಇವ್ರನ್ನ ಆಯ್ಸಿ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಏನು ಪಾಯ್ಜೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಉಪಯೋಗ, ಏನೂ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ಬಂದು ನಮ್ಮ शेतकरी